नमस्कार मंडळी, मी हर्षाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. वर्षाची शेवट गोड करायचं म्हणून आम्ही देवदर्शनाला चाललो आहे. आणि आम्ही बरेच ट्रॅव्हल्सचे कंपनी बघत होतो की कुठलं जाऊ शकतो आपण, टूर पॅकेजने काय कसं इन्फॉर्मेशन काढत होतो. आणि बालाजी टूर्सबद्दल आम्ही ऐकलं आणि त्यांचे रिव्ह्यूज पण खूप चांगले आहेत. इंस्टाग्राम चेक केलं तर तिकडे पण चांगले रिव्ह्यूज आहेत. तर आम्ही ती सिलेक्ट केली आहे आणि आता आम्ही बसजवळ आलो आहे. ठाण्याला 3 हात नाक्याला ही बस स्टार्ट होते आणि बाकीच्याही वेगवेगळ्या पॉईंटवरनं बस सुटतात. ते पॉईंट्स मी तुम्हाला डिटेल्स सगळे कॅप्शनमध्ये देईन, ते चेक करा आणि बघूया ही टूर कशी होते. मी तुम्हाला सगळे पॉईंट सांगत जाईन, टूर्समध्ये कशी सर्व्हिस आहे, काय आहे, कुठलं दर्शन आहे, मंदिरं बघू आपण. तर स्टे ट्यून्ड. ही आपली बस आहे वोल्वोची आणि एकदम मस्त आहे बस. बस बरोबर टायमावर निघाली. बिफोर टाईम निघाले, लोक बरोबर टायमावर आले, त्यामुळे लवकर निघाली 5 मिनटं, विच इज गुड. सगळे टायमावर होते, आम्ही सुद्धा. 11:30 वाजलेत आणि सँडविच त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यात पोटॅटोचं स्टफिंग आहे. मसाला सँडविच आपण ज्याला बोलतो ते. सँडविच खाऊन झालेलं आहे आता आणि ते आम्हाला फ्री किट पण प्रोव्हाइड करणार होते. तर तो आमचा आता डिस्ट्रीब्युशन चालू आहे फ्री किटचं. मी दाखवते त्याच्यात काय काय आहे. कोलगेट साबण आणि शॅम्पूचं सॅशे आणि ID दिलाय. 12 वाजायला आले 5 मिनिटात आणि आम्ही आता फूड कोर्टला थांबलोय. वॉशरूमला ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात, ज्यांना खायचं आहे ते खाऊ शकतात. जास्त वेळ नाही थांबत आपण. त्यामुळे खाणं असं घ्या की जे 10-15 मिनिटात होईल. आम्ही घरातून सँडविच बनवून आणलेलं ऑलरेडी, कारण का त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिलेलं तसे की तुम्ही घरातून टिफिन घेऊनच या. त्यामुळे आणि त्यांनी सँडविच पण प्रोव्हाइड केले, जे मी तुम्हाला दाखवले. लेट्स सी पुढचा प्रवास. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे पंढरपूरमध्ये आणि आता आपण भक्तनिवासमध्ये आपला रूम आहे तिकडे जाणार आहोत फ्रेश होण्यासाठी, आंघोळ वगैरे करून. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघणार आहे मंदिरामध्ये. आम्ही पोचलो होतो 9:15लाच, पण काही त्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्ही बसमध्येच वेट केलेला. कसा होता प्रवास रमा? प्रवास छान होता. बघूया आता पुढे ब्रेकफास्ट हे ते कसं काय आहे. रामकृष्ण हरी. आपण सर्वजण सुखरूप पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. जर रात्री कोण जागे असतील ना तर त्यांना माहिती असेल आपल्याला खंडाळा आणि लोणावळा घाटामध्ये फुल ट्रॅफिक होतं, बरोबर आहे. अदरवाईज आपण इथे 6 वाजता येतो सकाळी, आपल्याला 2 तास लेट झाला बिकॉज ऑफ इयर एंडिंग आहे, सुट्ट्या आहेत. तर सगळेजण आपापल्या कार वगैरे घेऊन निघालेलं. ठीक आहे, त्याला आपण काय करू नाही शकत. आता आपण पंढरपूरमध्ये आहोत. हे जे आहे हे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे, पंढरपूर मधलं सगळ्यात मोठं भक्त निवास. ओके, इथे 4 विंग आहेत, ते बघा. ए विंग, बी विंग, सी विंग आणि डी विंग. आपण सगळेजण 4ही विंग मध्ये आहोत. आपण 270 जण आहोत. मी तुषार दादा, माहितीये सर्वांना, जो तुम्हाला रेडिओ जॉकीचा नोट येत आहेत ना, तो माझाच आवाज आहे. आपलं 270 जणांचं कुटुंब आहे 2 दिवसासाठी. तर सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करायचं. आयकार्ड्स कुठे तुमचे? आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यांना रूमवर जायचंय. नीट आहे का? रूमच्या चाव्या देतोय आता. रूमवर जायचंय, आंघोळ करायचे, चप्पल रूमवरच,
शॉपिंग पॅक भेटला सर्वांना? आवडल्या? गुड. तर रूमवर जायचंय, आंघोळ करायचे, चप्पल रूमवरच ठेवायचे, बॅग, मोबाईल, वॉलेट वगैरे घ्यायचं, आय कार्ड वगैरे घ्यायचे. आणि ते बघा समोर उपहारगृह आहे, दिसलं? तिथे सगळ्यांना इडली ठेवले, 3 इडल्या आहेत मोठ्या साईजच्या आणि चहा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय घ्यायचं असेल तर कुपन पैसे घेऊन तुम्ही नाश्ता करू शकता. कळालं इथपर्यंत? आतमध्ये पाणी सुद्धा आहे. पाणी भेटलं सर्वांना आता? तरी सुद्धा पाणी लागलं घ्यायचं तिथे. कळालं इथपर्यंत? रूम मध्ये सर्व सामान ठेवायचं, रूम लॉक करायचे. नाश्ता झाल्यानंतर गार्डन मध्ये यायचे. ते बघा फेटेवाले आहेत, सगळ्यांना फेटे आहेत. फेटे बांधल्यानंतर विदाऊट चप्पलच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जायचंय. जेवण करणार आपण. कळालं इथपर्यंत? त्याच्यानंतर सगळ्यांना पर्सनल टाइम दिला जाणार आहे. मग तुम्ही पंढरपूरमध्ये शॉपिंग करा, रूमवर येऊन आराम करा, आजूबाजूची मंदिरं फिरा, जे पण आहे ते करायचंय प्रत्येकाला. हे आजचं झालं. उद्याचं थोडक्यात सांगतो. उद्या सकाळी 5 वाजता निघणार आहोत. पहिलं सिद्धरामेश्वर, दुसरं तुळजापूर, तिसरं अक्कलकोट. अक्कलकोट मध्ये पण गेल्यानंतर सेम, आधी अन्नछत्रमध्ये महाप्रसाद सगळे एकत्र घेणार, वटवृक्ष मंदिरात सगळे एकत्र जाणार, त्यानंतर प्रत्येकाला वेळ दिला जाणार आहे. मग तुम्ही शॉपिंग करा, कोणी गुरुचरित्र वगैरे वाचन करतं, नामस्मरण करतं, आजूबाजूची मंदिरं फिरा, शॉपिंग करा, वाईट सगळं. कळालं इथपर्यंत? आपल्याला रूमची कीज मिळाली आहे. ॲक्च्युली 1, 2 किंवा 3 जणांना सेपरेट रूम नाही घ्यायचं सजेशन आहे. पण जर तुम्हाला हवंच असेल, लाईक प्रायव्हसी इम्पॉर्टंट असेल किंवा काही असेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल कोणाबरोबर दुसऱ्यांबरोबर राहायला, तर 1500 रुपये देऊन तुम्ही स्वतःची सेपरेट रूम बुक करू शकताय. ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. आता रूम बघूया आपण जाऊन. तुषार दादांनी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि त्यांनी असं नाही आहे की घाई आज त्यांनी पंढरपुरात आपल्याला वेळ दिला आहे प्रॉपर. जेवण दुपारचं झाल्यानंतर, दर्शन सकाळी करून जेवण झाल्यानंतर आपण चिल मारू शकतो. कुठे शॉपिंग करायची आहे, पंढरपूर फिरायचं आहे, किंवा रूमवर आराम करायचं आहे, काही करू शकता. कसं वाटतं रमा? पहिला दिवस आहे, बघूया. नाही इकडचं एन्व्हायरमेंट, इकडचं एन्व्हायरमेंट मस्त आहे. किती छान स्टे आहे. असं नाही आहे की कॉम्प्रोमाइज आहे. लिव्हिंग आहे ना. रूम दाखवते मी तुम्हाला. हे वॉशरूम आहे. कबर्ड्स आहेत तुम्हाला सामान ठेवायला. आता आम्ही फ्रेश होतो, मग भेटूया पुढच्या प्रवासाला. ऑल सेट, वी आर रेडी. पाठचा मेस जरा इग्नोर करा. आम्हाला फटाफट नाश्त्याला जायचं आहे, कारण आमची बस पण लेट झाली आहे ट्रॅफिकमुळे लोणावळ्यामध्ये. तर आम्ही आता नाश्ता करतोय. नाही, बँगल्स घातले. चलो, आपण विदाऊट चप्पल चाललो. त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेत विदाऊट चप्पल या. त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही चप्पल हरवेल याचं मंदिरात. आपला नाश्ता आलेला आहे. चहा, 3 इडली, सांबार, चटणी आणि पाण्याची बॉटल. ह्याच्या व्यतिरिक्त काय हवं असेल तर तुम्ही कुपन घेऊन त्यांचं ऑर्डर करू शकता. चहा नको असेल, कॉफी हवी असेल किंवा पोहे हवे असेल तर तुम्ही कुपन घेऊन पे करून स्वतःचं ऑर्डर करू शकता. टेस्ट एकदम मस्त आहे. इडली पण सॉफ्ट आहे, चटणी सुद्धा सुंदर आहे आणि सांबार पण मस्त. चव मस्त आहे. रमा, खाऊन सांग कसं आहे. छान आहे. चटणी मस्त आहे, इडली पण मस्त आहे, सांबार पण. आम्ही हे फस्त करतो.
आणि नंतर पुढचा प्रवास दाखवतो. आपल्याला फेटा बांधायला जायचं आहे. पहिला हे खाऊया, मग फेटा बांधायला जाऊया. नाश्ता करून झालेला आहे आणि आता फेटा बांधायला आम्ही आलो आहे. कॉमेंटमध्ये सांगा फेटे कसे दिसत आहेत. आपण सगळं आटपून आता निघूया. ते निघ आणि मंदिरात भेटूया. सराउंडिंग खूप छान आहे. आता आम्ही तोही थोडासा फिरून घेतो बाकीच्यांचं सगळं आटपेपर्यंत. आता आम्ही ऑटोमधून निघालोय पंढरपूर मंदिरात विठुरायाचं दर्शन घ्यायला. तर चला, तिथून तेच ऑटो अरेंज करून देतात, त्यामुळे टेन्शन नाही आहे. असं म्हणतात की विठ्ठलाच्या दर्शनाला आलो की पहिला चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं असतं. त्यामुळे आम्ही आता चंद्रभागेत थोडे पाय बुडवतोय. घाण आहे आता सध्या. आणि थंड थंड होतं असं वाटतं. फक्त काय घाण आहे इकडे, बऱ्यापैकी लोकांनी घाण करून ठेवली आहे. कचरा बिचरा सगळं इथेच टाकलाय. फायनली आम्ही दर्शन करून आलो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते, त्यामुळे तुम्हाला मोबाईल बाहेर सबमिट करावे लागतात. त्यामुळे आतलं काय शूट आम्ही घेऊ नाही शकलो. आता आम्ही राजभोग थाळी खायला आलो आहे, जी त्यांच्यातर्फे असते, टूर्सतर्फे. आणि बघूया आता पुढे काय. प्रवास तर आता काय आहे नाही, त्यांनी आम्हाला टाईम दिला, त्यामुळे आता आम्ही रेस्ट घेणार आहे. कारण का 4 तास लाईनीत उभं राहून आमचे पाय दुखले आहेत. पण दर्शन घेणं खूप वर्थ आहे. सगळा थकवा निघून जातो दर्शन घेतल्यावर, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता जेवणाची थाळी दाखवणार आहे मी तुम्हाला. ती बघितल्यानंतर मग आपण थोडा वेळ रेस्ट करून संध्याकाळी आपल्या कंपाऊंडमध्ये थोडासा टाईमपास करूया. कसं वाटलं दर्शन? 4 तास. भूक लागली आहे भरपूर. हो, सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर आता 3:30 झालेत. बघूया, थाळी आली की आम्ही तुम्हाला दाखवतो.
आपली कंप्लीट थाळी झालेली आहे. मुगाचा हलवा, बासुंदी, डाळ, खीर, बटाट्याची भाजी आहे पातळ आणि त्याच्यानंतर हे आहे छोले, ग्रेव्ही, सॅलड, चटण्या, पापड, भजी, ढोकळा आणि ही रोटी आहे विथ घी, पुरी आणि ही सुकी भाजी आहे फ्लॉवरची आणि छान. आपली अशी कंप्लीट थाळी आहे आणि ही आता मला संपवायची आहे पटापट कारण का भयंकर भूक लागली आणि सगळं खाऊन झाल्यावर मी तुम्हाला सांगते टेस्ट कशी होती कारण का आता भूक लागली आहे त्यामुळे. चला आता जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही वॉक करत करत चंद्रभागेच्या तिरी आलो आहे. जेवणाबद्दल पहिला मी सांगते, जेवण खूप चांगलं आहे म्हणजे अतिशय उत्तम क्वालिटीचं आहे. प्रत्येक भाजीला टेस्ट चांगली आहे. गरम गरम देतात सर्व. हो थोडा वेळ लागतो पण चांगली आहे टेस्ट. करेक्ट. आणि आता आम्ही चंद्रभागेच्या तिरी आलो आहे. हे बघा थोडी गर्दी आहे पण ठीक आहे. चला कसं वाटलं तुला? पण माझं असं पर्सनली मत आहे की तुम्ही देवाच्या दर्शनाला येताना तर प्लीज घाण करू नका. कुठेही प्लास्टिकच्या बॉटल फेकणं, कुठेही फुलांचे ते हे फेकणं, त्यांच्यासाठी प्रॉपर जागा दिल्या तिथे विसर्जन करा किंवा काही करा पण जागा खराब नका करू कुठली प्लीज. म्हणजे मला नाही आवडत देवस्थानाचं पावित्र्य तुम्ही असं खराब केलेलं कोणी, त्यामुळे प्लीज हे अवॉइड करा. आम्ही थोडं इथे फोटोशूट करू आणि थोडंसं व्हिडिओ शूट करू. भेटूया थोड्या वेळात. हॅलो गाईज, आम्ही आता मस्तपैकी एक छोटीशी झोप काढली 5:30ला रूमवर आल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता इकडे खाली जेवण स्टार्ट झालं. इकडे आपल्याला बालाजी टूर्सने इकडं काय बोलू त्याला भोजनालय उपाहारगृह हां जिथे आम्ही राहतोय तिकडे बालाजी टूर्सवाल्यांनी आपल्याला जेवण अवेलेबल करून दिलं आहे उपाहारगृहामध्येच भक्तिनिवासच्या. तर तिकडे आम्ही जातो आता जेवायला. वेळ 7 ते 10 दिली आहे कारण का उद्या सकाळी शार्प 5ला निघायचं आहे असे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर लवकर जेवून लवकर झोपणं बेटर आहे कारण का झोप पण झाली पाहिजे. त्यामुळे बाकी तर वातावरण तुम्ही बघा, इतकं शांत आणि मस्त वाटतंय ना. वर्थ आहे वर्थ. मस्त जागा आहे. विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवास. नाश्ता आणि भोजनाची पण सोय आहे त्यामुळे तुम्हाला पुढे फिरायची गरज नाही आहे जास्त. रामकृष्ण. हे आपले तुषार दादा होते जे टूर अरेंज करतात सगळे आणि त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे अरेंज करतात आणि सगळ्यांशी खूप छान बोलून सगळं मॅनेज करतात ते. पण स्वामींच्या कृपेने आम्हाला प्रसादाचा लाभ मिळाला आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो. सोबत त्यांनी आमटी दिली आहे, भात, आमटी, डाळ, ही खीर आहे आणि हे छास आहे. मस्त आहे जेवण. मस्त करूया आता पटापट आणि मग आपण थोडंसं गार्डन मध्ये फिरून लवकर झोपायचं पण आहे आपल्याला त्यामुळे आपण तिकडे जाऊ. मस्त पोटभर जेवण झालंय. तृप्त झालो आम्ही तृप्त. आणि जेवण खरंच खूप छान आहे. खरंच इकडचं वरण सुद्धा छान टेस्ट आहे. शेंगदाणा चटणी मी घेऊन जाणार आहे घरी इथून पार्सल.
आता पंढरपुरात तर नाही जाणार कारण का ऑलरेडी रात्र झाली आहे. पण उद्या आम्ही नक्की घेऊ शेंगदाणा चटणी. आणि तुम्ही पण कधी याल ना इकडची शेंगदाणा चटणी घेऊन जा, कारण का मस्त टेस्ट आहे, भन्नाट. जेवणासोबत मस्त लागते. आता रूमवर आता काही प्लॅन नाही आहे, थोडा वेळ जरा शतपावली करून आम्ही रूमवर जाऊन झोपणार आहोत, कारण का सकाळी उठायचं आहे. आणि मला माहिती आहे मी खूप लवकर उठते, पण काही लोक लवकर उठत नाहीत, त्यांना गदा हलवावं लागतं. रील वर्सेस रिअल. बहुतेकांना वाटत असेल माझ्या चेहऱ्याकडे बघून की मी लवकर लेट उठते, पण नाही, असं नाहीये. मी लवकर उठते. रमाकांत असेल. आणि तू किती वाजता उठतो जरा सांग. उद्या मी पहिलं उठून रेडी होणार आहे. हा जिथे हा नाही जिथे म्हणजे काम आहे तिकडे रमाकांत लवकर उठतो, मी मान्य करते. माझ्या पण पहिला उठून मला असा उठवतो, तयार करून घेतो, असं जा लवकर तयारी कर असं चालू असतं. त्यामुळे त्या बाबतीत मी मानते. पण बाकीच्या वेळेस मी पहिला उठते, रमाकांत नंतर उठतो. बरोबर की नाही? हा ठीक आहे. जाऊ दे, उगाच भांडणं होतील इकडे. देवदर्शनाला आलो आपण निवांत बसून. आता आम्ही झोपणार आहोत, त्यामुळे आपण आता उद्या भेटूया नेक्स्ट प्रवासाला. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आमची तयारी झालेली आहे सगळी, सकाळी 4 वाजता उठून. आणि आता आम्ही निघतोय खाली जायला. 5चा टायमिंग दिला आहे, 5ला 10 मिनिटात खाली जाऊन आम्ही आता बसमध्ये बसणार आहोत. बघूया सगळं ऑन टाईम आहे का. कालचं जे काय आम्ही चाललो आहे हे ते त्याच्यावर पाय दुखत आहेत. आता रमा दुखत आहेत तुझे पाय. रमाकांतला सवय आहे. हे बघा बस आपल्या रेडी आहेत सगळ्या ऑन टाईम. बघूया. बसमध्ये सामान टाकून त्यांनी चहाची सोय केली आहे. तिकडे लावूया. सामान आम्ही ठेवून दिलं बसमध्ये. अभी हम जाएंगे चाय पीने. चहाची सोय आपली इकडे केलेली आहे त्यांनी. हिअर इज आवर चाय. इकडे कुठे चालला. चहा आणि बिस्किट्स आहे. पंढरपूरमध्ये आम्हाला चहाचा एक्सपिरियन्स खूप चांगला आलाय. काल पण मस्त होती, आज पण मस्त आहे. आई साहेब तू मला नाचवतस. बघूया आता बसमध्ये बसूया आपण जाऊन. बाकीच्यांचं होईपर्यंत मग सगळ्यांचं चहा पिऊन झालं हे पण निघूया. दाखवते पुढचा प्रवास कसा आहे. आम्ही फायनली पोहोचलो सिद्धरामेश्वर मंदिराच्या इथं. किती वाजले? 6:15 झालेत. गाडीमध्ये मस्त पटकन झोप काढून घेतली. हे आपला मंदिराचा रस्ता आहे.
आज मला काय वाटतंय काय डिफरंट नाही वाटत. दोन वेगळे झाड आहेत हा, ना हा, हे वूड एक एक आहे. हा वूड एक आहे. हा वूड एक आहे. फक्त एकच झाड आहे तर दुसरा झाड त्याच्या वरनं उगलंय फांदीवरून. हे इकडे आहे. अच्छा मंदिरात बघण्यासारखं आत समाधी आहे, त्यानंतर मंदिर आहे. त्या साईडला तलाव त्या साईडला गेला तर मस्त फिरण्यासारखं आहे, फोटो काढण्यासारखं. दर्शन मस्त झालं एकदम. गर्दी नव्हती, मोकळं सगळं शांतपणे दर्शन करता आलंय त्यामुळे मस्त वाटलं. आणि इकडचं वेदर सुद्धा छान आहे, एन्व्हायरमेंट सुद्धा मस्त आहे त्यामुळे फ्रेश वाटतंय. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. कसं वाटलं? मस्त सकाळी सकाळी असं दर्शन होतं ना लगेच बरं वाटतं. आणि मनापासून करता येतं, कुठेही लाईन नाही, गर्दी नाही, ढकलाढकली नाही, त्यामुळे शांत आपला शांत वेळ वाटतं. घालवता येतो. हो चला पुढच्या प्रवासाला निघूया आता. आता आपण नाश्त्याला आलोय पाटीलवाड्यामध्ये. बघूया आतमध्ये मेन्यू काय आहे. मस्त अशी खाली बसायची सेटिंग ठेवली आहे त्यांनी आणि प्रत्येकाच्या टेबलवर त्यांनी अरेंज करून ठेवलंय पहिलाच सगळं. फक्त मिसळ ते गरम गरम आणून त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघूया चव कशी आहे, कारण की हे हॉटेल फेमस आहे मला असं वाटतं. मस्त आहे. आमचा नाश्ता करून झाला आता पुढच्या प्रवासाला निघतोय. नाश्ता चांगला होता, चव वगैरे एकदम परफेक्ट. आता भेटूया पुढच्या प्रवासाला. हे ऐका, आतापर्यंत सगळ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झाल्या. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की जो शॉर्टकट होता ना तिथे नाकाबंदी लागली. तिथे नाकाबंदी लागले म्हणजे मंदिरामध्ये गर्दी आहे. बरोबर? आवाज येतोय? सगळ्यात पहिली गोष्ट तुळजापूर मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतो, तो म्हणजे तिथे पुजारी खूप आहेत, पकडणार. हा चला नेतो हे करतो, कोणाच्याही नादाला लागायचं नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळा स्टाफ तुमच्या बरोबर असणार आहे, फक्त स्टाफचं ऐकायचं आहे तुम्हाला. दर्शन वगैरे व्यवस्थित होईल. बरोबर? तिसरी गोष्ट, ज्यांनी दागिने घातलेत ना, हा दागिने आणि मोबाईल, देवीचं दर्शन करेपर्यंत मंगळसूत्र गायब होईल. सैनी हा ते बघा, मी पुन्हा रिपीट करतोय, हे अनुभव आहेत आमचे. मी पुन्हा सांगतोय सगळ्यांना, सर्वांनी दागिने वगैरे मोबाईल वगैरे व्यवस्थित, गर्दी किती असू द्या तिकडे फोकस करा. बरोबर? चौथी गोष्ट, आधी गेल्या आधी सगळ्यांनी 200 रुपये पास घ्यायचे. संस्थानाचा जो स्कॅनर आहे, स्कॅनरच्या पुढे उभा राहायला, चेहरा स्कॅन होतो, 200 रुपये द्यायचे, पास घ्यायचा. कळालं? पाचवी गोष्ट नाही, आधार कार्ड नाही. लहान मुलांना डायरेक्ट आहे, 5 वर्षापर्यंत डायरेक्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना पण पास आहे. 75च्या ऐका 75च्या वर जे आहेत ना त्यांना पास नाहीये फक्त. आपल्यामध्ये 75च्या वर कोणी नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना चालायचा, अरे ऐका रे, तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याची उत्तर आधी देतो, ऐका फक्त. ज्यांना चालायचा वगैरे प्रॉब्लेम आहे ना त्यांनी पास घ्या आणि डायरेक्ट जायचं, सोडतात. त्यांच्यावर फक्त एकच माणूस सोडतात. ओके? इथपर्यंत कळालं?
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. आता इथून जाताना आहे ना डायरेक्ट कोणी लेफ्ट साइड आणि राईट साइडला बघायचं नाहीये. डायरेक्ट पास घ्यायचा आहे. तुम्ही विचार कराल की मी ओटी घेईन, नारळ घेईन, साडी घेईन, फुलं घेईन. तुमचं दर्शन होईपर्यंत कचऱ्याच्या डब्यात असतं ते. आयुष्यामध्ये ह्याच्यानंतर करायचं असेल ना तर दानपेटीमध्ये 10 रुपयेच टाका किंवा अन्नछत्रमध्ये अन्नदानासाठी पैसे द्या. हे पैसे आपले कचऱ्यात जातात. तुम्ही दिलेली ओटीची किंमत 0 आहे, लक्षात घ्या. हे सगळेजण बघतात तरी पण तेच करतात. देवीला कळतंय तुम्ही दानपेटीत पैसे टाकलेत ते, अन्नदानाला पैसे दिलेत ना ते देवीला पण कळतंय. कळालं? एकदा दर्शन झालं त्याच्यानंतर रिटर्न येताना तुम्हाला काय शॉपिंग करायची ती करून घ्या. बघा इकडे आपण बस पार्क केलेल्या आहेत. काही अडचण आली काय आलं एकत्र राहिलात तर कोणाला काही अडचण येणार नाहीये. सगळ्यांनी आता जाताना रस्ता व्यवस्थित बघायचा आहे म्हणजे येताना या रिटर्न. आय कार्ड सगळ्यांनी घातलेत ना? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. बालाजी एकच वादा, एकच वादा. हे सर्वांनी ऐका. कळायला कोणाचे काय डाऊट आहेत का रे? निघायचं. दर्शन झालंय. आता आपण बसकडे चाललोय परत. गर्दी भरपूर होती. VIP पास घेऊन सुद्धा 1.5 तास लागला. दर्शन झालेलं आहे. तुषारला तिथे वर बसून सगळ्यांना डायरेक्शन देत आहे आपल्या टीमला. आणि मस्त थोडं पटपट झालं म्हणजे नीट दर्शन घ्यायला मिळालं नाही गर्दी असल्यामुळे. VIP पास काढून 1.5 तास लागले म्हणजे तुम्ही विचार करा जवळजवळ 2 तास त्यामुळे. तर बघूया आता पुढचा प्रवास काय आहे, जेवून निघायचं आहे की कसं काय बघूया. अच्छा दर्शन झालं आपलं. अक्कलकोटमध्ये सुद्धा भरपूर गर्दी होती म्हणून आम्ही चालू नव्हतं केला कॅमेरा आतमध्ये जास्त वेळ. कारण का गॅरंटी नाही पडेल काय होईल म्हणून आम्ही नव्हता केला. पण मस्त झालंय दर्शन. थोडीशी गर्दी असेल तरी पण आम्हाला बघता आलं मनापासून. आणि इग्नोर माय अवतार कारण का भरपूर वेळ झोपून काढलेलं आहे गाडीमध्ये. आणि महाप्रसादाचं हे बंद झालं होतं त्यामुळे आम्हाला मिळाला नाही आहे. पण ठीक आहे दर्शन मिळालं त्यामुळे आम्ही खुश आहोत. बघूया आता जेवणाची सोय त्यांनी लवकर केली. महाप्रसाद नाही मिळाल्यामुळे 6 वाजता जेवणार आहोत मी दुसऱ्या हॉटेलवर. तर बघूया पुढचा प्रवास काय आहे. आता प्रवास तो संपला आहे. आता फक्त जेवून आपल्याला निघायचं आहे मुंबईच्या परतीला. चला. पण स्वामींच्या कृपेने आम्हाला प्रसादाचा लाभ मिळाला आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासात. 7:30 वाजलेत आणि आता आम्ही खायला थांबलोय जेवायला. सगळ्यांची बसायची सोय केली. बघूया आता जेवणामध्ये मेन्यू काय आहे. इथे जेवढ्यांचे डिसेंबर महिन्यात बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी आहे किंवा काही आहे त्याचं सेलिब्रेशन होतंय जेवणाआधी. त्याच्यानंतर एक छोटंसं डान्सचं त्यांनी अरेंजमेंट केली आहे एन्जॉयमेंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग आपण आईस्क्रीम खाऊन निघणार आहोत. बघूया काय काय आहे पुढे. खूप जण आपल्या बहिणीला, आईला, वाईफला बिझनेसमध्ये अटॅच नाही करत. पण जर तुम्हा लोकांना तुमच्यापैकी जे बसले त्यांना खरोखर जर प्रगती करायची असेल तर घ्या, त्यांचे आशीर्वाद लागतात. बायकोचं लक्ष
तुमच्याकडे कमी माझ्याकडे जास्त असतं ट्रिपमध्ये. मला नवरात्रीमध्ये मुलगी झाली, लक्ष्मी नाव आहे तिचं, आणि मी 5 नंबरच्या बसमध्ये आहे. लक्ष्मी येते ना, 5 नंबरच्या बसमध्ये सगळ्यांना लक्ष्मी. ॲक्च्युली माझं सासरवाडी सोलापूर आहे आणि लक्ष्मी आजीकडे राहिलेली, म्हणजे योगेश्वरीच्या आईकडे राहिलेली, आणि आता ती आपल्याला सोलापूरमध्ये कनेक्ट होणार आहे. 5 नंबरच्या बसमध्ये सगळ्यांची ओळख करून देईन. आणि बोलतात ना ते, पहिली बेटी धनाची पेटी. लक्ष्मी झाल्यानंतर खरोखर सांगायला आवडेल की एक प्रमाणाच्या बाहेर प्रगती झाली तुषारची. आणि खूप जणांना मुलींचा काय त्रास असतो मला नाही कळत खरोखर. आज सकाळी 6 वाजता लक्ष्मीचा फोन आलेला, 3 वर्षाचीच आहे, पप्पा तुमची आठवण येते. खूप बरं वाटतं. आणि तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. बालाजी टूर्सला सेवेची संधी दिली. आमचे जे मॅनेजर आहेत, त्यांच्याबरोबर जो स्टाफ आहे, किंवा माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मनापासून क्षमस्व. आणि पुन्हा भेटू. मी पांडुरंगाच्या चरणी, आई भवानीच्या चरणी, स्वामींच्या चरणी, सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांना नेहमी सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, समृद्धीत ठेव. तुमच्या सर्वांना नेहमी चांगली बुद्धी, चांगले आरोग्य लाभो. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशस्वी करो. आणि तुमच्या ज्या काही इच्छा, स्वप्न, काय नवस असतील ते लवकरात लवकर पूर्ण हो. मी सातारचा आहे, ते होय मला काय कळत नाही मला. जेवणाला सुरुवात करूया का रे? जेवण आलं आपलं. वांग्याचं भरीत, चटणी, आमटी, मुगाची मटकीची आमटी आहे, आणि डाळ, भात, चपाती आणि पापड, केक. आणि दहीचं काय? हे दहीचं की शेंगदाण्याची काहीतरी चटणी आहे. दही आणि शेंगदाणा मिक्स काहीतरी आहे. पटापट संपवूया, पुढच्या परतीचा प्रवास कंटिन्यू करूया. सोलापूरमध्ये आता आपला शेवटचा दिवस आहे. हा ट्रिपचाही शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी आपण मुंबईला पोहोचू 6-7 वाजता. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालाजी टूर्सतर्फे आमची सर्व सोय उत्तम झाली आहे. कुठेही असं वाटलं नाही की गर्दीमुळे, रशमध्ये आम्हाला डिसिजन्स घेतलेत किंवा काहीतरी गैरसोय झाली आमची, असं काही झालं नाही आहे. त्यामुळे शेवट पण गोड झाला आहे आमचा मस्तपैकी. आणि तुषारला पण खूप सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम कुठलीही टूर प्लॅन करताना बालाजी टूर्सतर्फेच करा. सर्विस उत्तम, जेवणसुद्धा मस्त आहे. त्यामुळे तुम्ही ह्या टूरचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते चेक करा. आणि तुला काय सांगायचं आहे? थँक्यू फॉर वॉचिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.